नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांचे नावं जरी आम्ही भाषणात घेतले, विश्वंभर पण घेईल, मी पण घेईल, आमचा त्यांना काही विरोध नाही हे लक्षात घ्या. आमचा त्या दोघांना व्यक्ती म्हणून मुळीच विरोध नाही, आमचं त्यांच्याशी काही भांडण नाही. लोकशाहीच्या संदर्भातली ते मोडतोड करतात म्हणून त्या प्रवृत्तीबद्दल आमचं भांडण. इथे ज्या पद्धतीने स्वागत झालं तसं कुठेच आतापर्यंत इतक्या सभा झाल्या कुठेही आमचं तशा पद्धतीने स्वागत झालं. तुम्ही सगळ्यांनी इथे फुलं देऊन आमचा उत्साह वाढवला आणि लोकशाहीसाठी बोलणं महत्त्वाचं आहे हे सुद्धा त्यातून अधोरेखित झालं. त्याच पद्धतीने दुसऱ्या पण प्रकारे पोलिसांनी सुद्धा स्वागत केलं, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. पोलिसांना नेमकी लोकशाही कळलेली आहे, त्यांना माहिती आहे की त्यांना दबावाखाली बरेचदा काम करावं लागते आणि आपण नागरिकांनी खरं तर पोलिसांच्या सोबत राहिलं पाहिजे की त्यांना दबावाखाली काम करायला लागू नये. कोणताही राजकीय पक्ष असो, कोणताही राजकीय नेता असो, त्यांनी पोलिसांचा गैरवापर करू नये यासाठी नागरिकांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. पोलिसांनी आम्हाला फौजदारी प्रक्रिया संहितेच्या 149 नुसार आल्याबरोबर नोटीस दिलेली आहे, ती आम्ही स्वीकारलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही निर्भय रत्नागिरीकर समन्वय समितीच्या माध्यमातून दिनांक 27 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 16 ते 20 या वेळेत अण्णासाहेब खेडेकर संकुल चिपळूण येथे जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे. सदर सभेकरता आपण तसेच विश्वंभर चौधरी प्रमुख वक्ते आहेत, मार्गदर्शन करणाऱ्या. त्या अनुषंगाने आपल्याला सूचित करण्यात येते की आपणाकडून अगर सभेकरता उपस्थित राहून मार्गदर्शन करणाऱ्या वक्त्याकडून, म्हणजे आता आई आहे तिथे, त्यांच्याकडून सुद्धा काही चूक होऊ नये, प्रक्षोभक जातीयवादी विधान केले जाऊ नये. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या अथवा कोणत्याही धर्माच्या धार्मिक भावना दुखावल्यास कोणती अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे वागू नये असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि मी रवींद्र शिंदे साहेबांचे आभार मानतो की त्यांनी ही नोटीस आम्हाला दिली, पण त्याचबरोबर त्यांनी स्वागतही केलं. त्यांनी सांगितले कामाचा भाग म्हणून आम्हाला हे करणं आवश्यक आहे. पण याच्यामध्ये काही गोष्टी आहेत त्या आपण मुद्दामून लक्षात घेतल्या पाहिजे लोकशाही समोरचे प्रश्न म्हणून, की जेव्हा आपण म्हणतो की कोणतेही प्रक्षोभक जातीयवादी विधान करू नये, आम्हाला ती सवयच नाही. म्हणजे आपल्याला काही जातीयवादी आणि प्रक्षोभक विधानं करायची आहे का? नाहीच करायचे आहे. पण आता मी त्यांना सांगितलं, एक अधिकारी आले होते आपले APS साहेब, त्यांना मी सांगितलं की लोकशाहीबद्दलच बोलणं आता प्रक्षोभक झालेलं आहे, त्याला आम्ही काय करणार? कारण की लोकशाही या सगळ्या लोकांनी रसातळाला नेऊन ठेवलेली आहे आणि त्यामुळे कुणाच्या तरी धार्मिक भावना दुखावणं हे इतकं सहज झालेलं आहे. कुणाच्या धार्मिक भावना कशामुळे दुखावतील काहीच कळत नाही असा भारत देश तयार झाला. खरं तर चुकीच्या उद्देशाने काहीतरी म्हटलं असेल, म्हणजे इथे काही अनेक वकील बसलेले आहेत, त्यांना माहिती आहे की इंटेन्शन महत्त्वाचं असते. मुद्दाम त्या उद्देशाने काहीतरी म्हटलं असेल तर त्या लोकांवर कारवाई होताना दिसत नाही आणि आमच्यासारख्यांना आपण नोटिसा देता, काही हरकत नाही. परंतु प्रक्षोभक विधानं करणं याचा अर्थ काढण्याची जबाबदारी कोणाची हा मुख्य प्रश्न आहे. कुणाला एखादी गोष्ट प्रक्षोभक वाटू शकेल, कुणाला वाटू शकणार नाही आणि त्यामुळे प्रक्षोभक विधानं करू नये अशा मोघम अर्थाने काहीतरी नोटीस देणं हे सुद्धा काही संयुक्तिक नाही असं माझं स्पष्ट मत आहे. तरी पण आम्ही काळजी घेऊन बोलू. पण जर काही लोक इथे मुद्दामून आले असतील आणि पाठवण्यात आले असतील किंवा यांच्या बोलण्यातल्या चुका शोधा, यांच्यावर केसेस दाखल करायच्या आहे, तर आम्ही त्याला काही करू शकत नाही. आपण सगळे लोक तेव्हा आमच्यासोबत असले पाहिजे. चिपळूण आणि रत्नागिरी हा अत्यंत निसर्गरम्य परिसर आहे. आमच्यासोबत ॲडव्होकेट श्रिया आवले काम करतात. विश्वंभर माझे मित्र आहेत, ते म्हणत होते तिला की तू कशासाठी पुण्यात आली एवढं सगळं चांगलं वातावरण सोडून. तर एवढा निसर्गरम्य असलेला परिसर, शुद्ध असलेली हवा आणि अत्यंत साधे असलेले लोक, हे चिपळूणचं, रत्नागिरीचं, कोकणाचं सौंदर्य आहे. आता ते सौंदर्य राजकीय कारणांमुळे कलुषित होत असेल तर ते सौंदर्य दूषित करणारे लोक कोण आहेत हे आपण ओळखलं पाहिजे. ते कोकणातलेच असू शकतील, तुमच्या आजूबाजूच्याच असू शकतील,
परंतु त्यांना ओळखता आलं पाहिजे आणि कुठेतरी अशा लोकांना आपण राजकारणातून समाजकारणातून हद्दपार केलं पाहिजे. स्थानिक प्रश्न ते सोडवत नाहीत. सत्ता स्थानिक असून सुद्धा आणि सत्ता हातात असून सुद्धा ते स्थानिक प्रश्नांवर बोलताना दिसत नाही. म्हणजे मुंबई गोवा महामार्गाचं 12 वर्ष काम सुरू आहे, हायकोर्टामध्ये केस सुरू आहे. सातत्याने कोर्ट ऑर्डर करतात पण त्याचं काही पालन होत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे युक्तिवाद असणारे ॲफिडेव्हिट जे खोटे आहे, दिशाभूल करणारे ते प्रशासनातर्फे दिले जातात आणि इथले लोक मात्र सगळे त्या रस्त्याने ये जा करणारे हे धूळ खात असतात. लक्षात घ्या, धुळीमुळे आपलं आयुष्य जे बर्बाद होत असते त्याचा हिशोब कधीतरी आपल्याला करता आला पाहिजे. आम्ही मागे पण एकदा आलो होतो आणि मला वाटतं एका कॉलेजमध्ये कार्यक्रम झाला होता. वशिष्ठी नदी जी अचानक पूरग्रस्त होते आणि जेव्हा सगळे घरं आणि त्या घरातले सगळं सामान वाहून जाते आणि लोकांचे परिवार बेचिराख होतात, विस्थापित होतात, तशा वेळेस काहीतरी करण्याची गरज आहे. पण अजूनही या पूरग्रस्ततेच्या प्रश्नावर, वशिष्ठी नदीच्या काठावर असलेल्या अतिक्रमणांबाबत कोणत्याही प्रकारचा तोडगा कधी कोणाला काढता आलेला नाही. आता 3 वर्ष झाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाही आहेत. खरं तर अत्यंत असंवैधानिक आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालय तरी कसं काय इतके दिवस ही केस चालू शकतात. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या 3 वर्ष झाले सार्वजनिक या ज्या स्वायत्त संस्था आहेत, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, त्याच्या निवडणुकाच झालेल्या नाही आहे. घटनात्मक तरतूद आलेली आहे 74 घटना दुरुस्तीनुसार आणि त्यांनी सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्याच पाहिजे. खरं तर तुम्ही उद्या जर विधानसभेच्या निवडणुका झाल्या नाही तर तुम्ही तिथं प्रशासक नेमणार का? लोकसभेच्या निवडणुका झाल्या नाही तुम्ही प्रशासक नेमणार का? की हे लोक तयारी करत आहेत की त्यानंतर प्रशासकच कारभार पाहतील, याची तयारी तर करत नाही हे पाहायला पाहिजे. माझं म्हणणं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न घेणं हे अत्यंत अक्षम्य आणि अकार्यक्षमतेचं लक्षण आहे. राजकीय भूमिका मांडतो आहे आम्ही, कोणत्याही प्रकारे काही सामाजिक हा उपक्रम नाही. विश्वंभर चौधरी यांचं तर असं म्हणणं आहे की आपण 2024 पर्यंत तुम्ही शिक्षक असा, तुम्ही इंजिनियर असा, तुम्ही डॉक्टर असा, तुम्ही वकील असा, तुम्ही प्राध्यापक असा, तुम्ही शेतकरी असा, कोणी असा, आपण 2024 पर्यंत राजकीय कार्यकर्तेच म्हणून काम केलं पाहिजे. हे याच्यासाठी महत्त्वाचं आहे की 2024ची निवडणूक ही लोकशाहीसाठी महत्त्वाची आहे आणि म्हणून आम्ही लोकशाही, संविधान याच्याबद्दल मांडणी करत सगळीकडे फिरतोय. जवळपास 38 सभा झाल्या, अनेक ठिकाणी वेगवेगळे अनुभव आले. प्रत्यक्ष नागपुरात सुद्धा आमची सभा झाली आणि तेव्हा एक ज्येष्ठ संपादक अध्यक्ष होते, त्यांनी सांगितलं की अरे हॉल भरणार नाही, तुम्ही फार हिंमत करताय, वसंतराव देशपांडे सभागृह असं काही भरत नसते. पण आम्हाला आश्चर्य वाटलं की हॉल संपूर्ण भरला आणि बाहेर सुद्धा जवळपास 200-250 लोक बसले, त्यांच्यासाठी स्क्रीनची व्यवस्था करावी लागली. हा प्रक्षोभ आहे लोकांच्या मनावर. लोकांच्या मनामध्ये राग आहे की ज्या पद्धतीने राज्यव्यवस्था सुरू आहे, ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे, त्याच्याबद्दलचा लोकांच्या मनात राग आहे आणि हा राग एकत्रित करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय.